अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान बीड जिल्ह्यात झालंय। गेवराई तालुक्यात देखील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हतबल झालाय। पावसामुळे ऊसाचं पीक भुईसपाट झालेलं आहे। सरकारनं लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही वर्षभर काय खायचं असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। सरकार फडणवीस सरकार बघा आता हे कसं झालं, काय करायचं आम्ही गेलं ना सगळं माती। बीड जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आणि याचाच फटका गेवराई तालुक्यात देखील बसायला मिळतो। त्याला धोंडराई भागामध्ये आहे, जे शेतकऱ्यांना ऊसाचं पीक जे आहे ते 12 महिने कष्ट करून पिकवलं होतं, संपूर्ण पीक आता नदीकाठच्या गावांमुळे साफ झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचंड प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीत आपण बघू शकतो अशा पद्धतीने ऊसाचं पीक जे आहे ते खाली झोपलेलं आहे। आमचं प्रचंड लाखो रुपयाचं नुकसान जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे। काय राहिलं आता हे शेतात, काय हे आता ऊस म्हणून राहिले सट उपटून पडे। आता हे आम्हाला रान नीट करायला 50,000 रुपये एकरी पुरणार नाहीत। आता हे सरकारने 10 बी दिले आणि 20 बी दिले, हे कशालाच पुरणार नाहीत आम्हाला। हे जवळजवळ हेक्टरी 2 लाख 3 लाखाची मदत द्यावी अशी अपेक्षा आमची सरकारकडे। आतापर्यंत एवढा पाणी म्हणजे कधीच आलं नाही आणि त्या पाण्याने होतेच नव्हतं केलंय आमचं। माझ्यावाले 2 एकरचे लॅटर गेल्या वर्षीच मी ठिबक केलेले, 2 एकरचे लॅटर पूर्ण वाहून गेले। एक सुद्धा राहिले नाही तिथे, बंडलं बांधून ठेवले होते, पूर्ण वाहून गेले। ताम टीव्हीसाठी योगेश काशीद, धोंडराई, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।